वर्कआउट सगळेच करतात, पण त्यातले किती जण कंटिन्यू करतात. आता नवीन वर्ष आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये किती लोकांनी जिम लावली ही तुम्ही स्वतः ओळखा. विषय कसा आहे माहिती आहे का, बोलणं वेगळं असतं आणि करणं वेगळं असतं. तुमच्यात खरंच दम असताना तर तुम्ही वर्कआउट कधीच केला असता. आता ठीक आहे, नवीन वर्ष चालू झालंय आणि हा व्हिडिओ तुमच्याकडे फिरत फिरत आलाय, तर बघूया त्या वर्षात तुम्ही असं काही नवीन उखाडत आहे. ह्या वर्षाच्या एंडिंगला पण म्हणताय की भाई आपण पुढच्या वर्षी नक्की जिम लावूयात आणि काय ते उखाडलं. सो गुड मॉर्निंग गाईज, दिस इज माय फर्स्ट व्लॉग ऑफ दिस पेज. आणि आपल्या पेजला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक बायोमध्ये दिलेली आहे. फुल व्लॉग तुमचा फुल व्लॉग माझ्या पेजला पडलेला आहे. सो बघा. आणि दिस इज माय करंट कंडिशन. जाऊ दे, इथे जागा कमी त्यामुळे दिसणार नाही जास्त. गुड मॉर्निंग पब्लिक. सध्या होते आलो जिम मध्ये. सकाळी 9:30 वाजलेत आणि खूप लेट झालेत मला जिम मध्ये आलो आज. त्यासाठी आलोय की डेली तो पण डेली खूप गर्दी असते आपल्या जिम मध्ये. आज ऑलमोस्ट मोकळी जिम आहे आणि थोडा जिम मेंबरला सांगितलं की थोडं कॉपरेट करा. बॅकग्राऊंड म्युझिक जर चालू केलं तर कॉपीराइट पडू शकतो. सो सगळे आता कॉपरेट करतायत आणि मी शूज घालतोय. या इट्स नेक्स्ट डे. दिसतंय का? आज काय बरं वाटतंय जरा, कारण की आज खूप लोकांनी आपल्याला सपोर्ट केलाय. स्ट्रेचिंग आणि आज मला करणं खूप महत्वाचं असते आणि करावंच लागतात स्ट्रेचिंग. सीन काय माहिती का, वर्कआउट करणं महत्वाचं आहे, पण आज थोडंसं मी अनकम्फर्टेबल झालोय जिम मध्ये. बऱ्याच वर्षानंतर मी आज असं हे हॅलो गाईज आय एम गोइंग टू मेक सम व्हिडिओज अशा टाईप मध्ये आलोय. आणि त्यावेळी मी गिव्ह अप्लाय करत तुम्हाला काय विचार करायचा तू करू द्या, पण आपल्याला पण ब्लॉग बनवायचा म्हणजे बनवायचा. बेंजामिन माझ्यासाठी जागा ठेवायची गरज आहे. लोक फिरले मस्त असं केलं की म्हणजे लोक वर्कआउट करणार आपण त्याचे गोष्टी. आता सीन कसं आहे, पहिला आपण करूयात वॉर्म मस्त की त्यामध्ये काय तो निम्मापेक्षा जास्त जीव कॅमेऱ्याकडेच असतो. काय कॅमेरा झालं गेलं तर
हा आता कसं जरा ओके मध्ये मित्रांनो विषय कसा माहितीये का, मोस्ट ऑफ द टाइम माझे लेग्स ग्रो होत नव्हते, म्हणजे आता पण एवढे काय होत नाही, पण आता सुरुवात झाली. मी काय करतोय, सुरुवातीला मी स्कॉट पासून करतोय. स्कॉट मध्ये तुमचा फुल लेग कव्हर होतो, त्यामुळे तुमचे प्रत्येक टाईपचे मसल ट्रेन होतात. लेग मध्ये ऑलरेडी खूप मसल असतात आणि त्यांना माहित नाही लेग उघडणं सर्च करा आणि बघत मला सांगतो काय काय घेतो मारा फक्त, आणि बाकी असं काय नाही फाटणार आहे. आणि माझा पेअर 20-20 किलो माझा पेअर आहे, खूप वर्ष झालं. तर थोडस माझ्या पायाला इंजुरी होती, त्यामुळं तो ट्राय करत होता की आजच्या गावात सुट्टी झाली माझं टाकत लय झाले हटकं लय बोलू शुद्ध कसं आहे बघा. स्टेप करा कायम पायाचं अंतर काय अरे कटकट वाजते. आता कसा विषय हाय आपला वॉर्मअप सेट. वॉर्मअप सेट म्हणजे काय करतोय मी पहिल्यांदा सुरुवातीला घेतोय प्लेन बारचे 2 सेट घेणार आणि नंतर मेन सेट मध्ये हात घालणार. ते 3 सेट मारणार 3 नाही 2. मी काय एवढ्या गोष्टी मला दाखवणार बसणार ब्लॉग मध्ये, हे सांगतो की कुठला वर्कआउट करतोय. आणि दम लागतो ना मला, दमसाठी कार्डिओ करायचं असतं महत्वाचं पडेल. आणि काय मी ट्राय करा की विदाउट शूज वर्कआउट करायचा. मी पहिले 2 वर्कआउट घेतलेत, बाकी वर्कआउट सगळा विदाउट शूज करणार. काहीच नाही डायरेक्ट आपण 15 किलो चालू करूयात, कारण की माझा PR 20 आहे. आणि इथं असा काही विषय नाही की तुम्हाला हेवी वेटच मारायचे, शॉर्ट वेट मध्ये पण तुम्ही वर्कआउट करू शकता. म्हणजे मला तर 15 किलो माझी फाटती भाव. आणि ऑलवेज रिमेंबर की सेफ्टी लावा का. अच्छा नो मॅटर व्हॉट. सीन कसा आहे माहितीये का भावांनो, सीन कसं आहे माहितीये का, डे 1 तर 1 डे असो तुम्हाला करायला लागतं. 2026 आहे, ज्यांनी सुरुवात नाही केली अजून जिमला, जे लोक म्हणतात की आजपासून चालू करणार, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. स्पेशली पूर्ण व्हिडिओ बघा. आज 1 तारीख आहे, नवीन वर्षाची सुरुवात होते. आणि हा माझ्याकडून सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि हॅपी न्यू इयर आपलं असतं हिंदू लोकांचं. ते पण तुम्हाला माहित असेल, हे जस्ट इंग्रजांनी फॉर्मॅलिटी म्हणून केले. नवीन वर्ष चालू होते, तो वर्कआउटला चालू करूया बघची न करता.
ते चप्पल काढायचं. सो आता पोश्चर बघा माझं ऑलमोस्ट म्हणजे एवढं काही खास नाहीये, पण मी ट्राय करतो की एकदम चांगलं हो. 1 2 3. लाईट वेट. 2 3. 10 तरी मारायचं आपल्याला. 3च्या गावात 4. 3च्या गावात 5. 6. 6 अजून काय 7. अजून 3. अजून 2. फाटले. अजून 1. सीन कसा आहे, 50 किलो पायाची, थोडा आपला पायाचा विषय तो डांग फाटते पूर्ण. फाटते म्हणजे एकदम लागला मला एकासाठी, कारण की एंडरन्स कमी पडते माझं, कार्डिओ कमी पडतोय. तुम्ही कार्डिओ करा. ऑफिसचं काम करतोय तो, जिम मध्ये. दादा आलेत मध्ये. ते बनतात करण्याचा युट्यूब साठी मोटिवेशन. मोटिवेशन प्रोमॅक्स आता मस्त आलं.
काय एका दिवसात फॉलोअर्स. पैसे कसा माहिती का, प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी मिळाली की नाही तुझी किंमत राहत नाही. आणि ती मिळवण्यासाठी, हक्काने मिळवण्यासाठी फाडायला लागते डांग. मग तुम्ही कशी फाडता मॅटर करत नाही, पण फाडायला तर लागतेच. जे तुम्हाला म्हणतात ना, नशीबवान येते त्याला सगळं मिळालं, जास्त दिवसाचा नसतो तू. पण तुझ्या आज मिळत नाही, आयुष्यावर तुझ्या कामी येणार आहे. शब्द आहे आपला, स्वतःवरती काम कर, यश नक्की मिळणार तुला. अशी फाडायची ना सुट्टीच नाही. चला वेट वाढूयात आज थोडस, बघूयात काय होतंय. One, two, three. बस सेन कसं आता थोडं लगेच टेन्शन मारत. काय विषय माहिती काय, भरपूर दिवस झालं म्हणतोय वर्कआउट करायचा आहे, बॉडी बनवायची, पण घंटा या गोष्टी काय माझ्याला झाल्याच नाही तेवढ्या दिवसात. आता कुठं रुटीनला लागायला लागलोय म्हणून थोडा कॉन्फिडन्स आलाय की म्हणलो चला बनवूयाच. बनवणं महत्वाचं आहे, वर्कआउट करूया थोडासा. काय सगळे इन्फ्लुएन्सर बनायला लागलेत, आपण कधी बनणार सांगा. त्यामुळे आणि मी अशा प्रकारचे शॉट टाकणार. आता ऍक्च्युअल मध्ये मी जिम मध्ये मला शोल्डर वगैरे वर्कआउट दाखवतो, बघूयात तरी कसं दिसतंय. काय विषय नाही. सो वन टू ऍक्च्युअली असा वर्कआउट नसतो करायचा, खूप स्पीड मध्ये केला. आता एकदम स्लो स्टडी मसल प्रॉपर माइंड मसल कनेक्शन करून वर्कआउट चालू करायचा मोस्ट ऑफ. आणि मी ट्राय करणार आहे की जेवढं जेवढा रॉ व्हिडिओ पोस्ट करायचा, एडिटिंग व्हिडिओ जमाना घेणार नव्हता. आणि हा स्पेशल व्हिडिओ जो असणार आहे ना, हा फक्त लेग्स वर असणार आहे आणि शोल्डर थोडी शॉर्ट टाकणार आहे. आणि त्याचा पुढचा व्हिडिओ आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगणार की मी शोल्डर ऍक्च्युअली कुठले साईड केस असतो काय विषय नाही. तुम्हाला फाटते भाई की एकदम खाली पडायचं नाही ना, त्यामुळे जरा विषय होतोय, बाकी काय नाही. स्टार्ट करत 1 2 3 4 5
6, 7, 9, 10, 11. मला आजकाल आहे ना शॉट मारायला एवढी मजा येते, विशेष नाही म्हणजे प्रमाणात मजा येते मला आजकाल लेगच मारायला, कारण की लेग आता ग्रो व्हायला लागलेत ना, त्यामुळे मजा येते. त्यामुळे कशी मजा त्यांनी प्रॉपर पोशन लावले मारताय. अजून 2-3 सेट विषय संपला. सप्तभारी विषय खोले रे, सुट्टी घ्यायची नाही, हार्ड वर्कआउट करायचं, नुसतं ताणून नुसतं ओढायचं आयुष्या गावात. लोक काय म्हणतात त्याचा विचार करत बसू नका. बस 7, 8, 9, 10, 11. खरी मजा कधी येणार माहितीये का, जेव्हा मी शर्ट काढेन, कारण की मला पण बघायचंय. विंटर आर्क फॉलो करतोय मी पण खूप दिवस झाले, पण प्रॉपर नाही करत आहे. त्यामुळे आता मला पण कळेल की किती बॉडी झाली आपली, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये झाली का नाही झाले, झाले तर किती झाले. कारण की आता ह्यानंतर आपला शोल्डर आहे, शोल्डर पंप कसा येतो ते बघूयात, त्याच्यावर डिसाईड करूयात की शर्ट काढायचा का नाही. लेग्सला मी फक्त स्क्वॉट्स, हॅमस्ट्रिंग आणि लेग एक्सटेन्शन घेतो, आणि त्यानंतर काफ्स घेतो, संपला विषय. तर एवढं काय घेत नाही. तारीखाचं एक आहे, खूप लोक म्हणतात जिमला जाणार, जिम चालू करणार. जिमचा घंटा मला कोण दिसत नाही, जिम मोकळी दिसते. 31 लय स्ट्रॉंग झाला दिसतोय. शिवबा आमचा मल्हारी.